नवापूर पोलिसांची धडक कारवाई। 2 वाहनातून 22,50,000ची अवैध दारू जप्त। काल 15 ऑगस्ट रोजी नवापूर पोलीस ठाणे पथकाने लाखो रुपयांची अवैध दारू पकडल्याने अवैध दारू व्यावसायिकांचे धाबेदार आणले आहे। नवापूर तालुक्यातील डाकोरे गावात संदीप शंकर वडवी यांच्या घराजवळ टोयोटा कंपनीची पांढऱ्या रंगाची विना नंबर प्लेट असलेली इनोवा आणि महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची बोलेरो क्रमांक MH06 BG 5097 या गाड्यांची झाडाझडती घेतली। इनोवा आणि बोलेरोमध्ये सुमारे 7,46,292 रुपये किमतीची विदेशी दारू तसेच 15 लाख रुपये किमतीची बियर, एक अँड्रॉइड मोबाईल फोन असा एकूण 22,51,292 रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल मिळून आल्याने पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून जप्त केला आहे। पोलीस शिपाई समाधान केंद्रे यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 453/2024 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65E8386 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस निरीक्षक विशाल सोनवणे, पोलीस हवालदार दिनेश वसुले, अमोल जाधव, रमेश पावरा, गजानन रामटेके, दीपक पाटील, किशोर वडवी यांच्या पथकाने केली आहे। आपल्या परिवर्तन 24 न्यूजसाठी रसिक गावित, नवापूर तालुका प्रतिनिधी।